नमस्कार, जय शिवराय. माझं नाव घनश्याम लोहमकर. शिवरायांचे दुर्ग स्थापत्यशास्त्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता जिथे उभा आहे तिथं हा शिलालेख कोरलेला आहे. इथं मध्ये फूल आहे, फूल आणि असे दोन हत्ती आहेत, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला. सुंदर शिलालेख आहे. हा जुना शिलालेख असणार शिवकाळातला. आणि आता मी आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये मला एक पहिली विहीर भेटली आहे अशी, आणि तिचा आकार असा घागरी टाईप आहे. तर म्हणतात की पुरातन काळामध्ये शिवकाळामध्ये त्याच्यामध्ये तूप साठवलं जायचं. आणि तूप जेवढं जुनं होईल, म्हणजे ते नासकं तूप बोलायचे, आणि ते तूप जेवढं जुनं होईल तेवढं मावळ्यांच्या अंगावरती होणारे तलवारीचे वार, आणि त्याच्यावरती ते तूप, त्यामध्ये कडुलिंबाचा आणि निर्गलीचा पाला टाकायचा आणि ते तूप लावलं जायचं. 2 ते 3 दिवसामध्ये अशी त्या जखमेवरती खपली यायची. तर असं हा नासक्या तुपाचा वापर करण्यासाठी किल्ल्यांवरती अशा ह्या घागरी टाईप विहिरी बनवल्या जायच्या, आणि त्यामध्ये हे तूप साठवलं जायचं. तर पाहायला गेलं तर इथं एक असा विहिरीसारखा आकार घागरीचा आहे, आणि एक दुसरा आकार आहे. तर हा अजिंक्य तरावरती प्रथमच मी बघितला आहे. याच्या पहिले मी भरपूर पुस्तकामध्ये वाचलं होतं, नासकं तूप असं साठवलं जायचं ह्याच्यामध्ये. तर बघा, ह्या 2 घागरी टाईप अशा विहिरी आहेत, अजिंक्य तऱ्यावरती पाहायला मिळतात. तर तुम्ही नक्कीच जर आले की शिवकाळामध्ये तुपाचा उपयोग कशासाठी केला जायचा, तर तुम्हाला माहिती पडेल की शिवकाळामध्ये तुपाचा उपयोग हा अंगावरती झालेल्या जखमावरती लावण्यासाठी अतिशय उपयुक्त असं औषध हे नासकं तूप असं मानलं जायचं. तर नक्कीच अजिंक्य तऱ्यावरती आले तर तुम्ही ह्या जागेला भेट द्या. जय शिवराय.